नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 50 महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेले आहोत. तर तुम्हाला येणाऱ्या भरतीच्या पेपरसाठी यामधील कमीत कमी 4 ते 5 प्रश्न आरामशीर बघायला भेटणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही हे 50 प्रश्न एक तर नोट्स करून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट मारून घ्या, नाहीतर व्हिडिओ सेव्ह करा. एक करून घ्या कुठलं तरी, कारण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत प्रश्न. तर चालू करूया. प्रश्न पहिला. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोण ओळखले जाते? तर सुजाता सैनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांना ओळखले जाते. तर पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणलं तर कोण आहेत? तर रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक पहिल्या महिला आहेत. तर मोदीजींनी तिसऱ्यांदा शपथ कधी घेतली पंतप्रधान पदाची? तर 9 जून 2024 साली त्यांनी मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कधी केलेलं आहे? तर नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन 12 जानेवारी 2024 रोजी अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर दांडपट्टा राज्यशास्त्र कधी घोषित करण्यात आले? ते 19 फेब्रुवारी 2024 साली दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार कोणाला देण्यात आहे? अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण 2023 चा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर 2024 चा महाराष्ट्र भूषण कोणाला देण्यात आलेला आहे? तर प्रदीप महाजन म्हणून यांना महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहिला वनभूषण पुरस्कार विचारलं तर कोणाला दिला? अतराम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे ATS प्रमुख म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर नवल बजाज हे महाराष्ट्राचे ATS प्रमुख म्हणून ओळखले जाते. पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला, महाराष्ट्र उद्योगरत्न. ICC T20 वर्ल्ड कप 2024 विजेता संघ कुठला? तर भारत हा संघ ICC T20 वर्ल्ड कप 2024 विजेता संघ आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024 उपविजेता संघ विचारला तर कुठला येतो? तर दक्षिण आफ्रिका हा उपविजेता संघ आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर विवेक फळसणकर हे मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त आहेत. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती हे मुंबई पोलीस विशेष पोलीस आयुक्त आहेत. तर दिल्ली पोलीस आयुक्त कोण आहेत? तर संजय अरोरा हे दिल्ली पोलीस आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर अजितदादा पवार यांना महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण आहेत? तर UPS मदान हे राज्य निवडणूक आयुक्त आहेत सध्याचे. तर भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत. IPL 2024 विजेता संघ कुठला आहे? तर कोलकाता नाईट रायडर्स हा IPL 2024 चा विजेता संघ आहे. आणि महिला IPL 2024 विजेता संघ कुठला आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे महिला IPL विजेता संघ ठरलेला आहे. तर लोकसभा सभापती कोण आहेत? तर ओम बिर्ला हे लोकसभा सभापती आहेत सध्याचे. विधानसभा सभापती कोण आहेत? तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सभापती आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण आहे? तर देवेंद्र उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर 1 मे म्हणून महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये. तर 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, म्हणून तो 1 मे म्हणून महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर योग दिवसाची थीम काय आहे? तर स्वतःसाठी व समाजासाठी योग अशी योग दिवसाची थीम आहे. लाडकी बहीण योजनेचा कालावधी वयोमर्यादा किती आहे? तर 21 ते 65 वयोमर्यादा आहे. म्हणजे 21 ते 65 वय असलेल्या स्त्रियांना याचा लाभ घेता येणार आहे. लाडकी बहीण योजना कधी चालू झालेली आहे? तर 28 जून 2024 रोजीपासून लाडकी बहीण योजना ही लागू झालेली आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना किती रक्कम मिळणार आहे? तर प्रतिमाह 1,500 रुपये अशी रक्कम लाडकी बहीण योजनेला भेटणार आहे. तर पहिली अंडर वॉटर मेट्रो विचारलं तर कुठे आहे? तर कोलकाता येथे पहिली अंडर वॉटर मेट्रो आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. तर महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून कोण आहेत? तर VM कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत.
तर महाराष्ट्रात किती टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली? तर 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागला? तर 4 जून 2024 साली लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेता कोण आहेत? तर राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. तर ICC T20 2024 मालकवीर म्हणून कोणाला भेटला आहे? तर जसप्रीत बुमराह याला ICC T20 2024 मालकवीर असं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे जसप्रीत बुमराह यांना. फ्रेंच ओपन 2024 पुरुष विजेता कोण आहे? तर कार्लोस अल्कराज हा स्पेनचा खेळाडू हा फ्रेंच ओपन 2024चा विजेता ठरलेला आहे. फ्रेंच ओपन 2024 महिला विजेती कोण आहे? तर इगा स्विटेक ही पोलंडची खेळाडू ही महिला फ्रेंच ओपन 2024 ची विजेता ठरलेली आहे. IPL 2024 ची ऑरेंज कप कोणाला भेटलेला आहे? तर विराट कोहली यांना IPL 2024 ची ऑरेंज कॅप भेटलेली आहे. IPL 2024 ची पर्पल कॅप कोणाला भेटलेली आहे? तर हर्षल पटेल यांना IPL 2024 ची पर्पल कॅप भेटलेली आहे. नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? तर 1 जुलै 2024 रोजीपासून नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भारताच्या अर्थमंत्री म्हणून कोण आहे? तर निर्मला सीतारामन हे भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री म्हणलं तर कोण आहे? तर अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहे? तर राजनाथ सिंग हे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत. भारताचे लष्कर प्रमुख म्हणून कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे 30वे भारताचे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. नौदल प्रमुख म्हणून कोण आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी हे 26वे नौदल प्रमुख बनलेले आहेत भारताचे. हवाई दल प्रमुख म्हणून कोण आहे? तर VR चौधरी हे 27वे हवाई दल प्रमुख बनलेले आहेत, म्हणजेच एअर चीफ मार्शल. 18व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान झाले? तर 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान झालेलं आहे. देशात किती टप्प्यात मतदान झाले? तर 7 टप्प्यात मतदान झाले लोकसभा निवडणुकीचं. तर महाराष्ट्र